रत्नागिरी शहरात नॅचरल गॅस पाईपलाईनद्वारे पोहोचणार घरोघरी। रत्नागिरी शहरात नॅचरल गॅसला केंद्र शासनाकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्याचे कॉन्ट्रॅक्ट नाशिक येथील युनिसन एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतल्याने आता हा गॅस पाईपलाईनद्वारे घरोघरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करून नॅचरल गॅस केंद्र शासनाच्या प्रकल्पान्वये घरोघरी पोहोचणार आहे। हा गॅस रत्नागिरी शहरात पोहोचवताना JK फाइल्स येथे मेन स्टोरेज केले जाणार असून त्यातूनच हा गॅस पाईपलाईनद्वारे रत्नागिरी शहरातील जे नागरिक मागणी करतील किंवा सोसायट्या यांच्यापर्यंत नेल्या जाणार आहेत। त्यासाठी नगर परिषदेकडून 50 किलोमीटरचा ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यासाठी प्रत्यक्ष 10 किलोमीटरच्या कामाला परवानगी मिळाली असल्याची माहिती युनिसन एन्व्हायरो प्रायव्हेट लिमिटेडचे रत्नागिरी पब्लिक रिलेशन ऑफिसर सिद्धेश भाटकर यांनी दिली। तसेच हा गॅस ग्राहकांना मिळताना त्यासाठी सुमारे 6260 रुपये खर्च होणार आहेत। पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नॅचरल गॅस पाईपलाईन देण्याचा संकल्प असून हे काम 20 वर्षांमध्ये पूर्ण केलं जाणार आहे। केंद्र शासनाचा हा प्रकल्प असून जास्तीत जास्त नागरिकांना या गॅसचा फायदा होईल। सिलेंडरमधून मिळणाऱ्या गॅसपेक्षा हा गॅस कमी किमतीत नागरिकांना उपलब्ध होईल आणि त्यामध्ये गॅसचाही पुरेपूर वापर ग्राहकांना करता येईल। या गॅसची जोडणी कशा प्रकारे असणार याबाबत प्रिया लाड यांनी ग्राहकांसमोर डेमो तयार केला असून त्याची माहिती दिली आहे। त्याच्यामध्ये 4 प्रकारचे डाय असतात, 125, 90, 63 आणि 32। 63 आणि 32 नॉर्मली सोसायटीसाठी यूज केले जातात। हा 32चा आहे आणि 125 मेन रोडवरून म्हणजे तुम्ही बघितले असतील येलो कलरचे जे मोठे पाईप आहेत ते। त्याच्यानंतर हे वॉल्स आहेत, हा बाहेर वॉल लागतो, आपल्या विंडोच्या बाहेर असतो, MCV1 म्हणतो त्याला आपण। म्हणजे त्या लाईनमध्ये समजा तुमच्या कुठे डॅमेज झालं असेल, म्हणजे कुठे लिकेज वगैरे असेल तर पहिला हा वॉल ऑपरेट केला जातो आमच्या इमर्जन्सी टीमकडनं। त्यानंतर हा अप्लायन्स वॉल सेकंड आहे जो तुमच्या घरामध्ये येतो। त्याच्यानंतर इथून कॉपर ट्यूबिंग करून हा रेग्युलेटर मीटर याच्यातून गॅस पास होतो। इथून ह्या कॉपर ट्यूबने हा अप्लायन्स वॉल हा तुमच्या शेगडीजवळ राहतो, जे हा बटन असतं त्या प्रकारचं झालं। जेवण झाल्यावरती आपण बंद करून ठेवतो, बरोबर। तर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही त्याचा वापर डेलीमध्ये करू शकता आणि ह्याचा वापर तुम्ही इन केस कुठे लॉंग डिस्टन्ससाठी बरेच दिवसासाठी जात असेल तर तो वॉल जर बंद केला तर। रत्नागिरी शहरात नॅचरल गॅसच्या आधारे ग्राहकांना गॅस पुरवठा केला जाणार असून हा गॅस अल्प दरात ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याने जनतेमध्ये समाधानाचं वातावरण आहे।